शरद पवारांच्या हस्ते आज ठाण्यातील तुळजाभवानी मंदिराची प्रतिष्ठापना अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर सकाळी 9:55 पाच पाखाडी येथे प्राणप्रतिष्ठा। इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी, राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण। मुंबईत जे रुग्णालयात लवकरच लठ्ठपणावर सुरू होणार उपचार, रुग्णालयामध्ये विशेष ओबेसिटी क्लिनिक। सांगलीत अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर हळदीचे सौदे काढण्याची परंपरा, हळदीच्या सौदे काढण्यासाठी शेतकरी आणि व्यापाऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग। शक्तीपीठ महामार्गासाठी 1 इंचही जमीन घेऊ देणार नाही, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांचा राज्य सरकारला इशारा। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महसूल विभागाच्या महसूल पत्र विशेषाकाचे प्रकाशन, सरकारच्या 100 दिवसांवर महसूल विभागाच्या कामाबाबत महसूल पत्र विशेषाकात मांडणी। नाले स्वच्छता कामात मुंबईकर नागरिकांनी सहकार्य करावे, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांचं नागरिकांना विनम्र आवाहन। लोणावळा परिसरात येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करा, विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीरम गोरेंच्या प्रशासनाला सूचना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।